नमस्कार, दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। मी माधवी देसाई। आत्ताची या तासाची सगळ्यात मोठी बातमी येते कारण जिल्हा परिषदा पंचायत समित्या या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडलेली आहे आणि या सगळ्या निवडणुका आधीच्या आदेशानुसार घ्या असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय। आरक्षण मर्यादा न ओलांडलेल्या जागी निवडणुका घ्या असं देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। 20 जिल्हा परिषदा आणि 83 पंचायत समित्यामध्ये आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झालंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना सुप्रीम कोर्टाने तुर्तास स्थगिती दिलेली नाहीये। सुप्रीम कोर्टातली पुढची सुनावणी ही 21 जानेवारीला पार पडणार आहे। मात्र सर्व निवडणुका कोर्टाच्या संभाव्य आदेशाधीन राहतील असं देखील आज सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय। पुढची सुनावणी 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार आहे। 288 नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका घोषणेप्रमाणेच पार पडतील। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या निवडणुका आदेशाधीन राहतील असं देखील सुप्रीम कोर्टाने आजच्या या सुनावणी दरम्यान म्हटलंय। त्यासोबतच आगामी महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये 50% वर आरक्षण नको असा आदेशही सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मोठी सुनावणी आज पार पडली आहे आणि सुप्रीम कोर्टातली पुढची सुनावणी 21 जानेवारीला पार पडेल। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, आपण खरं तर प्रेक्षकांना सोप्या भाषेत सांगितलं पाहिजे आजच्या सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीचा अर्थ नेमका काय काय म्हटलंय सुप्रीम कोर्टाने? आत्ता ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या होतील की नाही आणि आगामी निवडणुकांचं नेमकं काय होणार? आजच्या सुनावणीमध्ये सगळ्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना हिरवा कंदील मिळालाय। त्याचवेळी ज्या 57 नगर परिषदांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली होती तिथे सुद्धा निवडणुका होणार आहेत। परंतु अंतिम आदेशाच्या अधीन राहून म्हणजे उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या हे तपासणीत लक्षात आलं की इथे अवैधरित्या आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली होती किंवा ओबीसींचं आरक्षण उद्या अवैध ठरलं तर त्या निवडणुका अवैध ठरू शकतात। त्यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या भवितव्यावर टांगती तलवार कायम असणार आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली तर ती म्हणजे या सगळ्या निवडणुका महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ज्या व्हायच्या आहेत नगर परिषदांच्या 2 तारखेला होणार आहेत। महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुका नोटिफाय होणार आहेत। त्या निवडणुकांमध्ये 50% मर्यादा ओलांडता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय। आणि विशेष म्हणजे जो मूळ प्रश्न आहे की ओबीसींना महाराष्ट्रात राजकीय आरक्षण दिलं गेलं पाहिजे की नाही याविषयी स्वतंत्रपणे 3 न्यायाधीशांचं बेंच हे जानेवारीपासून सुनावणीला सुरुवात करणार आहे। आता आपल्यासोबत अमोल करांडे आहेत जे या संपूर्ण प्रकरणात वकील होते। सर, तुम्ही व्यवस्थित समजावून सांगा की नेमकेपणाने महाराष्ट्राने याचा काय अर्थ घ्यायचा? निवडून येणारे कायम राहतील की पुन्हा अवैध ठरतील? आपल्याला ही ऑर्डर आहे ना 2 पद्धतीने बघावं लागेल, 2 पार्टमध्ये बघावं लागेल। पहिला पार्ट आहे की जिथे इलेक्शन झाले नाही आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि कॉर्पोरेशन तिथे जिथे 50%च्या वर लिमिट एक्सीड होते तिथे इलेक्शन होणार नाहीत, पण जिथे 50%च्या आतमध्ये आहे तिथे इलेक्शन होणार आहेत। तर ती एक प्रकारे याचिकाकर्त्यांची हे आहे जसे यश आहे, कारण आमचं तेच म्हणणं होतं की 50%ची जी काही कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट आहे त्याला फॉलो करून तुम्ही इलेक्शन घ्या आणि ते होताना कुठेतरी दिसतंय। राहिला प्रश्न दुसरा पार्ट जो आहे तो दुसरा पार्ट ऑलरेडी इलेक्शन नोटिफाय झाल्यामुळे ते थोडंसं पुढे गेल्यामुळे बिकॉज दे कॅनॉट रिव्हर्स द क्लॉक तर त्यामुळे त्यांनी ते सब्जेक्ट टू आउटकम केलंय आणि 288 जागापैकी 47 जागा जिथे म्हणजे 40 नगर परिषद आणि 17 नगर पंचायती तर तिथे फक्त ते सब्जेक्ट टू आउटकम केलंय। तर सब्जेक्ट टू आउटकम म्हणजे आता जेव्हा ते इव्हॅल्युएट करतील बाथिया कमिशनची चॅलेंज किंवा हे इट शुड बी वेदर 50%मध्ये असायला पाहिजे का नाही तर त्याचा इफेक्ट तसा राहील म्हणजे नंतरचं जे डिसिजन येईल ते त्यानुसार ते होईल। ते 57 जागायचं। तर आजच्या सुनावणीत एक वाटते की कुठेतरी अजूनपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या 26 आदेशाची वाट आपल्याला पाहावी लागेल का? कारण एक जी संदिग्धता आहे की भविष्यात 3 न्यायाधीशांच्या जजेसनी 3 जजेसच्या बेंचनी जर ओबीसींचं आरक्षणच अवैध ठरवलं तर सर्वच निवडणुका पुन्हा इनव्हॅलिड ठरणार आहेत का? आणि दुसऱ्या बाजूला ज्या 57 नगर परिषदा जिथे 50% क्रॉस झाले त्यांच्यावर काही स्वतंत्र सुनावणी होऊन तिथे वैधता अवैधता ठरणार आहे? स्पष्टता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि कॉर्पोरेशनच्या इलेक्शनच्या बाबतीत प्रायमा फेसा तरी दिसते ते ह्या कारणामुळे, कारण जिथे 50%च्या वर एक्सीड होते तिथे इलेक्शन घ्यायचे नाही सांगितले आणि जर ते 50%च्या आत झाले तर ते इलेक्शन जे की खूप वर्षापासून आपण पाहतोय प्रलंबित आहेत तर ते कॉन्स्टिट्यूशनली व्हॅलिड आहेत आणि दे कॅन गो ते पुढे जाऊ शकतात। राहिला प्रश्न नगर परिषद आणि नगरपंचायतचा
तर तिथे थोडीशी संदिग्धता आहे, ग्रे एरिया आहे आणि कोर्ट त्याच्यावर कसं ओपिनियन घेतं, कसं ते डिस्टिंग्विश करतं, कसं पाहतं ते बघणं फार उचित राहील. पण ऑलरेडी जे ट्रिपल टेस्टचं जजमेंटला जरी आपण म्हणलं की ते कुठेतरी रिवाईज करतील, रिव्ह्यू करतील, पण त्यावेळेस आपण ही गोष्ट नाकारू शकत नाही की के कृष्णमूर्तीचं जजमेंट ऑलरेडी तिथे आहे जे सांगतं की तुम्ही 50%च्या वर एक्सीड करू शकत नाही. तर ते पाहणं इंटरेस्टिंग आहे की ते जरी 3 जजेस बेंचकडे गेलं तर सब्जेक्ट टू आउटकमचं काय फळ म्हणजे काय त्याचं आउटपुट निघेल. पण आता पुन्हा स्वतंत्रपणे नगर परिषदांच्या निवडणुकांच्या वैधतेवर अवैधतेवर पुन्हा सुनावणी होणं अपेक्षित आहे का, की आता 3 जजेसचं बेंच सर्व त्याच्या बाबतीत जे सब्जेक्ट टू आउटकमचा अर्थच असा आहे की ते जे 57 जागा आहेत दॅट विल बी आउटकम, दॅट विल बी म्हणजे फायनली त्याचा जे काही रिझल्ट असेल तर तो ह्या 3 जजेसच्या बेंचच्या डिसिजनवर बहुतांशी असेल, अवलंबून असेल. दरम्यानच्या काळ मध्यंतरी असंही सरन्यायाधीश म्हणाले. महत्त्वाची गोष्ट अशी झाली आहे की इलेक्शन खूप वर्षापासून ड्यू होते आणि ते होणं खूप महत्त्वाचं होतं. फक्त प्रश्न हा 57 जागेचा जो सब्जेक्ट आउटकम झाला तो फक्त ह्यांनी खरं तर मागच्या काही ऑर्डरमध्ये किंवा थोडं जर स्टे केलं असतं इलेक्शन कमिशनने किंवा गव्हर्नमेंटनं तर कदाचित ह्या पण कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेटप्रमाणे घेता आल्या असत्या. परंतु यामध्ये आणखीन एक प्रश्न असा आहे की ज्या निवडणुका व्हायच्या आहेत आगामी काळातल्या त्यात कुठेतरी मध्यंतरी असं ऐकलं मी, सरन्यायाधीश म्हणाले की आपण सर्वच निवडणुका सब्जेक्ट टू आउटकम करू, फायनल ऑर्डर जी काय असेल त्याच्या, तर त्यामुळे त्याबाबतीत फॉर्च्युनेटली नाही झालं आणि ते चांगलं आहे की सब्जेक्ट टू आउटकम केलं असतं तर त्यामुळे खूप थोडंसं गोंधळाचं वातावरण झालं असतं आणि काही निवडून आलेल्या उमेदवारावर जे आपण यूज केलं टांगती तलवार राहिली असते. पण आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कॉर्पोरेशनचे इलेक्शन प्रोसीड झाल्यामुळे ते पण विदिन दॅट 50% सेलिंग लिमिट, तर ते इलेक्शनला कुठेही बाधा येणार नाही फ्युचरमध्ये सुद्धा, कारण ते नंतरही टिकून राहतील. फक्त आता जे 57 जागा आहेत तर ते दॅट देअर फेट इज ऑलवेज डिपेंड अपॉन दी जे काही बेंचमध्ये म्हणजे जे बेंच कॉन्स्टिट्यूट होईल त्याच्यासमोर जी हिअरिंग होईल त्याच्यावर अवलंबून राहील. पण जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये 50% आरक्षणाची जिथे मर्यादा ओलांडली जात होती तिथे त्यांना आता पुन्हा रिॲडजस्टमेंट करावं लागेल आणि ते त्यांच्या इच्छाशक्ती ते कसं असेस करतात त्याच्यावर अवलंबून आहे. पण हे राज्य निवडणूक आयोगाला यावर मार्ग काढावा लागेल. येस. परंतु एक नक्की आहे की सुप्रीम कोर्टाने इलेक्शन झाल्या पाहिजे म्हटलं आणि त्याची जी मर्यादा दिली होती 31 जानेवारीची ती शिथिल केलेली नाही, ती शिथिल केलेली नाहीये. त्यामुळे असं अपेक्षित आहे की ते 31 जानेवारीपर्यंतच इलेक्शन घ्यावेत. म्हणजे ज्या महापालिका आहेत नागपूर आणि चंद्रपूरचा प्रश्न होता तिथे सुद्धा रिॲडजस्टमेंट होईल आरक्षणाची. हा, जिथे जिथे 50%च्या वर ब्रीच होतं तिथे तिथे रिॲडजस्टमेंट होईल. म्हणजे पुन्हा एकदा आरक्षणाची सोडत किंवा मतदारसंघ रचना हे सगळं करायचं. मोस्ट प्रोबॅबली जी काही प्रोसेस असते त्या पद्धतीने त्यांना ती फॉलो करावं लागेल. पण आता एक आणखीन प्रश्न असा आहे की सर्व निवडणुकांमधलं ओबीसी आरक्षणाची जी वैध अवैधतेचा निर्णय होणार आहे तर त्या निर्णयाच्या बाबतीत 3 न्यायाधीश जो काही निकाल देतील त्या निकालासाठी हे सगळ्या निवडणुका ते ठेवतील. मी आता कसं मला जर लिगल सेन्समध्ये पाहिलं तर आपल्याला असं अप्रिशिएट करावं लागेल, ट्रिपल टेस्टचं जजमेंट हे 3 जजेस बेंच आहे. तर आता परत जर ह्यांनी 3 जजेस बेंच कॉन्स्टिट्यूट केलं तर ट्रिपल टेस्टमध्ये जे काही त्यांनी लेट डाऊन केले होते 3 टेस्ट त्या फॉलो करून स्टेट ऑफ महाराष्ट्राने बाथिया कमिशनचा रिपोर्ट कोर्टासमोर सबमिट केला. आता जर 3 जजेस बेंचला त्याच्यामध्ये जर काही त्रुटी दिसल्या बाथिया कमिशनच्या रिपोर्टमध्ये आणि त्यानंतर त्यांनी जर त्याच्यामध्ये काही चेंजेस केले किंवा त्याचं अंडरस्टँडिंग ॲप्रिसिएशन वेगळ्या पद्धतीने केलं दॅट इज वन पार्ट. पण त्याचबरोबर आपण हे पाहणं उचित आहे की कॉन्स्टिट्यूशन बेंचचं जजमेंट ऑलरेडी सांगतं की तुम्ही 50%च्या वर एक्सीड करू शकत नाही. तर तो 2 गोष्टी आहेत, एक्सीड ऑफ 50% अँड नॉट फॉलोइंग द ट्रिपल टेस्ट. तर त्यामुळे ही कन्फ्लिक्ट कोर्ट कशा पद्धतीने बघतं तुम्ही आणखी हे लिगल भाषेत आहे त्यामुळे समजून घेणं त्या पद्धतीने समजून घ्यावं लागेल. कारण ट्रिपल टेस्टमध्ये काय आहे की ही टेस्ट लावून तुम्ही आरक्षण द्या, तर ते स्टेट गव्हर्नमेंटनं ऑलरेडी केलेलं आहे. पण आता त्याचबरोबर आणखीन दुसरा प्रश्न जो आहे कायद्याच्या कचाट्यातला कायद्याच्या परिभाषेत तो की 50% सिलिंग लिमिट तुम्ही एक्सीड करू शकता. तर 3 जजेस बेंच ते पुढे जाऊ शकत नाही 5 जजेस बेंचच्या, त्यामुळे ते तर 50%मध्येच ठेवावं लागेल. फक्त आता ट्रिपल टेस्ट प्रॉपरली इम्प्लिमेंट केली का, ट्रिपल टेस्टमुळे त्यांनी डाटा प्रॉपरली असेस केला का ते बघणं उचित राहील आणि ते कसं बघतं कोर्ट, कारण हे 2 मुद्दे आहेत, हे 2 मुद्दे त्या पद्धतीने आपल्याला अंडरस्टँड करावं लागतं. येस सर. तर आपल्यासोबत होते अमोल करांडे ज्यांनी याविषयीची सविस्तर माहिती दिलेली आहे. एकंदरीतच ओबीसींचं राजकीय आरक्षण आणि त्यासोबत सध्या होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्वच बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात होत असलेल्या सुनावणींवर या सगळ्याचं भवितव्य बरंचसं अवलंबून असेल. नक्कीच. आता या संदर्भात आणखी काही प्रश्न आहेत. सोमेश, तू असंच आपल्यासोबत राहा. मात्र याचिकाकर्ते विकास गवळी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूयात. याचिकाकर्ते विकास गवळी आपल्यासोबत आहेत. सर,
ओव्हरऑल आज तुमच्या प्रकरणामध्ये न्यायालयाने आदेश दिला, सर्व निवडणुका या अंतिम आदेशाला अधीन राहतील आणि परंतु बांटिया आयोगाची वैधता तपासण्यासाठी स्वतंत्र सुनावणी होणार आहे. तुम्हाला आज दिलासा वाटतोय की तुमची मागणी अमान्य झाली आहे 50%? आता याच्यामध्ये संमिश्र यश मिळालं असं म्हणावं लागेल. कारण काय की ज्या निवडणुका सुरू आहेत त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार कायम आहे. त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून सर्व ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या नगर परिषदा आणि नगरपंचायतीमधल्या सगळ्या उमेदवारांना मी एक हात जोडून विनंती करतो की फार काही जास्त खर्चाच्या नादाला लागू नका. कारण तुमच्या डोक्यावरची टांगती तलवार काही सर्वोच्च न्यायालयानं आज हटवलेली नाही आहे. जी पहिले होती ती आजही कायम आहे आणि अशीच परिस्थिती 2019च्या वेळेस आली होती. त्याच्यानंतर 2021मध्ये त्यांची पदं गेली. हाच विषय सध्यासुद्धा म्हणजे हा काही विषय मिटलेला नाही, ज्यासाठी मी लढाई लढत होतो. पण एक दिलासा असा आहे का तुम्हाला की महापालिका, जिल्हा परिषदा आणि ज्या पंचायत समिती होणार आहेत त्यात तरी 50%च्या आत राहून होतील, अंतिम आदेशाला अधीन राहण्याची आवश्यकता नाही? संमिश्र यश त्याच्याचमुळे म्हणतोय मी की जिल्हा परिषद आणि महानगरपालिका याच्यामध्ये जे लोक याला बाधित होणार होते किंवा त्या ठिकाणी त्यांना अडचण येणार होती तर त्यांची अडचण दूर झालेली आहे. त्यांच्या डोक्यावर काही पुढे टांगती तलवार राहणार नाही. परंतु नगरपंचायत आणि नगरपालिकेतल्या लोकांच्या डोक्यावरची तलवार काही हटलेली नाही. 3 न्यायमूर्ती, एक अजून विषयचा की 3 न्यायमूर्तींच्या न्यायपीठासमोर, खंडपीठासमोर ही सुनावणी साठी प्रकरण ठेवलं जाणार आहे. तर 3 न्यायमूर्तींच्या इथे बांटिया आयोगाच्या वैधतेवरती सुनावणी होईल. मग बांटिया आयोग उद्या अवैध ठरला तर सगळ्याच निवडणुका पुन्हा अवैध ठरतील? निश्चितपणानं सब्जेक्ट टू आउटकमचा अर्थ काय आहे की या याचिकेमध्ये जो काही निर्णय येईल, उद्या जर बांटिया कमिशन रद्द झालं तर या राज्यामध्ये ओबीसी आरक्षणच नसणार आहे. कारण ट्रिपल टेस्ट बांटिया कमिशन पूर्तता करते आणि ट्रिपल टेस्ट असल्याशिवाय तुम्ही ओबीसी रिझर्वेशन देऊ शकत नाही. हे के कृष्णमूर्ती आणि विकास किसनराव गवळी हे दोन्ही डिसिजन सांगतात. मग जर का उद्या चालून आपण जसं म्हटलं की उद्या चालून जर बांटिया कमिशनच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं किंवा उद्या काही अडचण आली तर निश्चितपणानं ह्या निवडून आलेल्या ओबीसी प्रवर्गातल्या लोकांना अडचण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व निवडणुका तशा अप्रत्यक्षपणे अजूनही सर्व निवडून येणाऱ्यांवर टांगती तलवार असणारच आहे अवैधते. एक्झॅक्टली ज्या गोष्टीसाठी मी लढत आलो होतो तर त्याच्यामध्ये 50% मला आपलं महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये यश मिळालं. त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार राहणार नाही. परंतु नगरपंचायत आणि नगरपालिका ह्यामध्ये निवडून येणाऱ्या लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम राहणार आहे. पण फक्त 57 नगर परिषदा, नगरपालिकांबाबतीत असं वाटतंय. त्यांनी त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की धिस इलेक्शन म्हणजे पूर्ण निवडणुका आल्या. मग आता त्यामध्ये कोर्ट पुढे काय रिॲक्ट करते किंवा त्यांचं काय त्याच्यावर मत येते हे त्यावेळेसच आपल्याला कळेल. परंतु एवढं नक्की की सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दिस पिटिशन हे फायनल आहे. धन्यवाद. आपल्यासोबत होते विकास गवळी, जे याचिका करतायत या सर्व प्रकरणामध्ये आणि ज्यांनी म्हटलंय की आम्हाला हे संमिश्र यश वाटतं पण तरी सुद्धा जे निवडून येणार आहेत त्यांच्या भवितव्यावर कायम टांगती तलवार असणारच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सध्या बोलतायत. आपण थेट जाऊया.